माजी खासदार ज्यांना आपण लोकसभेमध्ये पाठवलं ते पार्षद पुन्हा लोहा खासदारमध्ये आलेला आहे। पण तिथल्या लोकांना माहित आहे की बाळासाहेब आंबेडकरांचा विश्वास सर्वांना रंगलेला आहे। दुसऱ्यांदा बाळासाहेब आंबेडकरांनी मला त्या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात पैसे वाटणारा मतदारसंघ म्हणून त्या ठिकाणी लोहा कंधार मतदारसंघ आहे। बाळासाहेबांच्या मतदारसंघामध्ये रात्रीपासून पैसे वाटायला चालू झाले। 2000 रुपये मताचा भाव त्या ठिकाणी चालू झाला। एकीकडे 2000 मताचा भाव आहे आणि एकीकडे बाळासाहेबांच्या त्या उमेदवाराला लोक वोट मिलेंगे म्हणून लोहा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी लाखो रुपयाचा माळा त्या सुवर्णनगरच्या मतदारसंघामध्ये घालत आहे। आता आपले उमेदवार भोपटके बोलले सुरेश राठोड की त्यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे त्याने झालेला उमेदवार आहे। बाळासाहेबांचा कुठलाही उमेदवार सामान्य उमेदवार नसतो। बाळासाहेब या ठिकाणी फार करून उमेदवार देत असतात। ही आपल्या या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी चालू आहे। खरं तर अशोक चव्हाणांनी बाकीचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी मॅनेज केलेला आहे। वंचितचा उमेदवार तिथला मान्य झालेला नाही। अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरला आणि अशोक चव्हाणचे गटोले घेऊन त्या ठिकाणी ते उमेदवार मागे घेतलेला आहे। पण बाळासाहेबांचा सैनिक त्या नांदेड जिल्ह्यामध्ये 9 ते 9 उमेदवार त्या ठिकाणी लढत आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लिंगायत समाजाला विनंती करतो की तुमच्या या समाजाला कुठलाही पक्ष उमेदवारी देत नाही। पण नांदेडमध्ये या 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला आणण्यास भूमिकाने लिंगायत आहे। नायगावमधून डॉक्टर महादेव उलटे लिंगायत आहेत आणि लोहा कंधारमधून राक्षवान रंगले त्या ठिकाणी उमेदवार आहेत। बाळासाहेबांनी 3 उमेदवार देऊन या ठिकाणी लिंगायत समाजावर विश्वास दाखवला आहे। तोच विश्वास लिंगायत समाज या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार आणि आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभेचे उमेदवार आहेत। त्या सर्व उमेदवारांना आपण या ठिकाणी मतदान करावं अशी विनंती करतो आणि आदरणीय बाळासाहेब या ठिकाणी बोलणार आहेत। मी आलेल्या सर्व मतदार बंधू भगिनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला विनंती करतो की लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये आपले जेवढे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्या सर्वांना सांगावं की लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये 3 आमदाराच्या विरोधात आणि 1 खासदाराच्या विरोधात बाळासाहेबांचा एक सर्वसामान्य माणूस त्या मतदारसंघामध्ये उमेदवार आहे। तिथल्या लोकांनी ठरवले, तिथल्या धनदांच्या लोकांना त्या ठिकाणी पाडायचं आहे। आपण त्या निवडणुकीमध्ये लोहा कंधार मतदारसंघामध्ये आजपासून जे आपले नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्या सर्वांना गॅस सिलेंडरला मतदान करण्यासाठी सांगावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय भीम, जय बसव, जय शिवराय, जय मल्हार, जय